नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की एकच कंटेंट किंवा एकच व्हिडिओ आम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वापरू शकतो का? काय वाटतंय मित्रांनो तुम्हाला? आपण वापरू शकत असू? तर याचं उत्तर आहे होय. आपण हा व्हिडिओ 1, 2, 3 यामधलं पहिलं आहे फेसबुक, दुसरं आहे इंस्टाग्राम आणि तिसरं आहे तुमचं यूट्यूब. तर या सोशल मीडियाच्या ज्या प्लॅटफॉर्म्समध्ये जे ऑनलाईन मनी अर्निंगवाला जो प्लॅटफॉर्म आहे आणि ज्याच्याबद्दल आपण बोलतोय की फेसबुकवरून पैसे कसे कमवावे किंवा सोशल मीडियामधून पैसे कसे कमवावेत याच्याबद्दल जे बोलतोय, तर हा सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ की हे आपण कसं करू शकतोय. तर मित्रांनो, याच्यातली मेन गोष्ट तुम्ही पहिली समजून घ्या की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन आहेत आणि त्या जर एकदा तुम्हाला कळाल्या तर तुमचा एकच व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती वापरू शकता. त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स तुम्ही बनवू शकता. म्हणजे हा आत्ता जो समोर तुमच्या बघतोय की हा तुम्ही लॉंग व्हिडिओच्या फ्रेममध्ये मला बघताय, जे यूट्यूबवरती मी तुमच्याशी आत्ता बोलतोय. जर यालाच मी एडिट करून प्रॉपर वेने एडिट करून जर याची मी शॉर्ट क्लिप बनवली आणि ती मी शॉर्ट्समध्ये टाकली किंवा मी फेसबुकला रील्समध्ये टाकली किंवा इंस्टाग्रामला मी तिला रील्समध्ये टाकली, तर अशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. तर आता आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत की जो पहिला बनवलेला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवरती पब्लिश करायचा आहे, बरोबर? हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पब्लिश केला तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एडिट केला आणि त्याला सपोज तुम्ही काय बॅकग्राऊंड म्युझिक वापरलेलं आहे, तर मेक शुअर करा की ते बॅकग्राऊंड म्युझिक जे तुम्ही घेतलंय ते फेसबुकच्या साऊंड कलेक्शनमधून तुम्ही घेतलेलं आहे. की तिथं साऊंड कलेक्शनमध्ये भरपूर सगळे सॉंग्स असे आहेत की जे कॉपीराईट फ्री आहेत. काही सॉंग्स असे आहेत की जे रेव्हेन्यू शेअरिंगवाले आहेत, की म्हणजे ज्याच्यातून तुम्ही सपोज 2 रुपये कमवले तर 1 रुपया किंवा 1.5 रुपया ते सॉंगचा जो ओनर आहे त्याला जाणार आहे. अशा पद्धतीनं त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवरती पण तुम्हाला काही सॉंग्स तिकडे वापरायला मिळतात. पण आता तुम्ही म्हणाल की हे सगळं झालं, आम्ही एडिट केलं, सॉंग पण वापरलं आणि आम्ही फेसबुकवरती व्हिडिओ टाकला. तसंच तुम्ही उठला आणि तो व्हिडिओ तुम्ही उठून यूट्यूबवर टाकला तर तुमचं काम संपलं, तुमची सगळी मेहनत वेस्ट जाणार आहे. कारण यूट्यूब या सॉंग्सना अलाउ नाही करत आहे इन द सेन्स तिकडे तुम्हाला कॉपीराईट लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर करायचं आहे काय बघा, पहिल्यांदा सगळी प्रोसिजर समजून घ्या. व्हिडिओ बनवत असताना या 2 गोष्टी लक्षात ठेवा की जसं मी आता तुमच्याशी बोलतोय असं बोलून जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर शक्यतो बॅकग्राऊंड म्युझिक लावायच्या फंदात पडू नका. दुसरी गोष्ट, याचा फायदा काय होतो की हे ॲज इट इज कट करून तुम्ही यूट्यूबला वापरा, फेसबुकला वापरा, इंस्टाग्रामला वापरा, तुम्हाला टेन्शनच नाही. म्युझिक नाही त्यामुळे कॉपीराईटचा विषयच नाही.